भावांनो आपलं हॉटेलला ना आपला एक कार्यकर्ता आहे अमरावतीचा आणि भावांनो आलेला त्यांनी ना म्हणजे मी एंट्री केली आता फॅमिली रूम मध्ये तर त्यांनी लावलेली खानदेशी गाणे नाही का आणि त्या भावाला ना एवढी आपली मराठी पण जमत नाही का त्याला खानदेशी पण येत नाही आणि भाई अशी वाईब आहे ना आपल्या खानदेशी गाण्यांची खरंच या इकडे बघा थांबा भाई या दादाचं गाणं लावलेलं आहे त्यांनी आणि भाई सकाळी सकाळी कामावरती आपले खानदेशी गाणे ऐकले ना भाई एवढा माइंड फ्रेश असतो ना फुल मजा येते ना कामाला काम करण्यासाठी जोश पण तेवढं होतं आपल्याला आणि ना भरपूर लावलेलं माहिती आहे का हे बघा या कोपऱ्यामध्ये साऊंड बार आहे आणि मस्त भावाचं चालू होतं गाणं लावून नाही का काम करायचं काम पण त्याला एक गोष्ट अशी आहे की त्याला मराठी पण जमत नाही आणि खानदेशी पण जमत नाही त्याला त्याची आयरन झाला म्हणजे आयरन सॉरी त्याची अमरावती भाषा येते नाही का पण त्याला गाणं कसं काय समजतं माहिती मला पण नाही माहीत विचार करा आपल्या खानदेशी गाण्यांची क्रेज कशी असेल भाई डायरेक्ट अमरावतीवाले त्यांना साठी मराठी जमत नाही ते लोक सुद्धा आपले खानदेशी गाणे ऐकताय एक ना एक दिवस असं येणार आहे भाई आपली खानदेशी इंडस्ट्री ना अख्ख्या भारतामध्ये एक ना एक दिवस ना 100% नाव कमवणार माझ्या गाण्यांमुळेच गाणे एवढे टॉपचे ना आपले भाई दादा त्यांचे पण भाई माहिती आहे की नाही आपण थांबायचं त्याला तोंडून 2-3 शब्द ऐकू आपण अक्षय भाई तर गाणं समजतंय सच सच होता तर गाणे का थोडा 1-2 लाईन गा की बता तो अरे बता त्याला गाण्याचं एक लाईन सुद्धा येत नाही पण भाऊ डायरेक्ट गाणे ऐकतो कोणते खानदेशी भाई विचार करा बा आपल्या खानदेशी गाण्याची क्रेज